आज आम्ही सकाळी सकाळी सर्वजण केळीच्या बागेमध्ये आलो. केळीच्या पूजनाच्या निमित्ताने बागेतील वनभोजन, आम्ही सर्वांनी बनवलेला चुलीवरचा स्वयंपाक याचा मस्त मनसोक्त आस्वाद घेतला. स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी आम्ही सर्वांनी मस्त चुलीवरती बनवलेल्या गरमागरम कांदेपोळ्याचा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर लगेचच आम्ही बायामंडळी बिट्ट्याचा आटा भिजवायच्या तयारीला लागलो. बिट्ट्या खुसखुशीत येण्यासाठी दही, कडकडीत तेलाचं मोहन, सोडा, चवीनुसार मीठ घालून चांगला मिक्स केला. घट्ट असे गोळे भिजवले. बिट्ट्यासाठी गव्हाचं पीठ थोडं जाडसरच दळून आणलं होतं. इकडे आमच्या घरातील काही मंडळी भाजीच्या तयारीला लागले होते. बिट्ट्यांसाठी भिजवून घेतलेले काही गोळे एक एक करून हळद घातलेल्या उकळीच्या पाण्यात घातले. 20-25 मिनिटांनी भिजवून घेतलेले गोळे बाहेर काढून थंड केले. बिट्ट्यांसाठी गोळा थोडा कडकच भिजवला. त्याने तळल्यानंतर बिट्ट्या छान खुसखुशीत येतात. शिजलेले गोळे थंड झाल्यावर मस्त एकसारख्या आकारात कापले. कडकडीत तेलात टाकून मंद आचेवर खुसखुशीत अशा बिट्ट्या तळून झाल्या. आमच्याकडील बिट्ट्या या प्रकाराला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. मी आधीच खमंग असा रवा भाजून आणला होता. आम्ही सर्वजणी मिळून उकडीच्या पाण्यात गूळ, तूप, साखर घालून मस्त मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा बनवला. हे आहेत आमच्या घरातील भाजी एक्सपर्ट. यांनी छानपैकी काही ओले सुके मसाले घालून मस्त चमचमीत चवदार अशी वांग्याची रस्सा भाजी बनवली. चुलीवरचं तुरीच्या डाळीचं वरणही मस्त शिजलं होतं. आमच्या घरातील सर्व सणांनी मिळून खमंग अशी फोडणी देऊन चवदार टेस्टी अशी दही घालून चण्याच्या डाळीची चटणीसुद्धा बनवली. मस्त वरण भात, चमचमीत वांग्याची भाजी, खुसखुशीत बिट्ट्या, त्यात जेवणाची लज्जत वाढवणारी दह्याची चटणी. असा आम्ही केळीच्या पूजनाच्या निमित्तानं वनभोजनाचा बेत केला होता. सर्वांनी मिळून स्वयंपाक केल्याने लवकरच स्वयंपाक आटोपला होता. आम्ही सर्वजणी केळीची पूजा करायला आलो. केळीला साडीचोळी नेसून केळीचा मस्त शृंगार केला. खणा नारळाने केळीची ओटी भरली. ओटीला हळद कुंकू, फुल अक्षत वाहून पूजा केली. सर्वजणींनी एकमेकीला हळदी कुंकू लावले. आरती ओवाळून ओटीची गाठ बांधली. बांधलेली ओटी केळीच्या झाडाला बांधली. पूजन केलेल्या केळीचं 5 सुवासिनीने औक्षण केलं. केळीला नैवेद्य अर्पण करून आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. 5 सुवासिनींना हळदी कुंकू लावून ओट्या भरल्या, वाण दिले. आमची केळी फुलाफळांनी बहरायला लागली. केळीला घड पडायला सुरुवात झाली. म्हणून कुटुंबातील सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करत केळीची पूजा, वनभोजनाचा कार्यक्रम केला. वनभोजनाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.